नमस्कार. विश्वास हवा जिंकण्याचा. हा विश्वास असला, ठाम विश्वास, स्वतःवर फुल कॉन्फिडन्स, स्वतःवर पूर्ण विश्वास, 100% यश मिळतं. एक सुरेख कथा आहे, माझी खूप आवडती कथा. जेव्हा जेव्हा काही संकट मला वाटतं मी कथा आठवतो आणि मार्गक्रमण करत राहतो. एक छोटंसं नगर होतं, काही हजार वस्तीचं, आणि ते नगर म्हणजे जणू राज्य होतं. आणि एक छान राजा होता त्या नगराला, आणि खूप छान तो न्यायाने राज्य करत होता. खूप छान चाललं होतं. नगराभोवती थोडीफार शेती होती, नगरात बऱ्याच जणांकडे गोधन होतं, चांगला व्यापार चालायचा, छान छान वस्तू बनायच्या त्या गावामध्ये, त्या दुसऱ्या गावामध्ये जायच्या, नगरांमध्ये जायच्या, आणि अशा रीतीने खूप चांगलं चाललं होतं. परंतु चांगलं चाललं तरी गाव छोटंसंच राज्य ते, त्यामुळे त्याच्याकडे तसं सैनिकी बळ नव्हतं. परंतु राजाला असं वाटायचं की आपण चांगले वागतोय, राज्य छोटंसंच आहे, कशाला कोण आपल्या राज्याकडे वाकड्या नजरेने बघेल, म्हणून त्यांनी त्याकडे फार लक्ष पण दिलं नाही. 100-200 आपले सैनिक त्यांनी ठेवलेले होते. त्यांच्यापैकी फक्त 5-25 जणांकडे घोडे होते, बाकीच्यांकडे घोडे पण नव्हते. छोटंसं पायदळ आणि 25 घोड्यांची तुकडी, बस, बाकी काही नव्हते यांच्याकडे. आणि एकदा अशी बातमी आली की पलीकडच्या राजाने 5000 सैनिकाची टोळी पाठवलेली आहे. काही मिनिटात, काही तासात ते इथं येईल आणि हे शहर, ते राज्य आपलं गारद करून टाकणार आहेत, ताब्यात घेणार आहेत. राजा म्हटलं, छे असं कसं करेल, ते राज्य तर माझे खास मित्र आहेत, मी त्यांना काय आमंत्रण देत असतो, मी त्यांच्या कार्यक्रमाला जात असतो, नित्य नेमाने छान छान आपल्याची फळं पिकतात, आपला आंबा खूप सुरेख आहे, त्यांना पाठवत असतो, इथला काजू त्यांना पाठवत असतो, तेही माझं कौतुक करतात, खूप छान राज्य करतात असं म्हणतात. ते नाही असं काही करणार. पण एवढ्यामध्ये एक खास हेर आला. म्हटलं, बातमी अशी आहे, 2-2.5 तासामध्ये सैन्य 5000चं निघाले, आपल्याकडे येईल, तुम्हाला कैद करण्याचा हुकूम आहे आणि ताब्यात घेणार ते शहर. त्यांच्या राज्याला आपल्या नगरामुळे वाढीची संधी असताना वाटते, तर आपलं नगर घेतलं की ते पलीकडच्या राज्यापर्यंत त्यांची हद्द जाणार आहे. अरे बापरे, राजा संकटात पडला, चिंतामग्न झाला. त्याचा छोटंसं जरी असलं तरी त्या 250च्या सैन्याचा एक टीमचा लीडर होता, सेनापती होता, तो आला. म्हटला, साहेब शरणागत होऊया लगेच आपण, आजच्या भाषेत सरेंडर करूया लगेच आपण, कारण आपण 250, तसं मी धरलो तर 250, त्यातल्या 5-25 जणांकडे फक्त घोडे आहेत, बाकी सगळे पायदळ, आणि ते 5000 घोडेस्वार निघालेले आहेत. तो बघा आवाजसुद्धा येतोय लांबवरून, टप 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 टप. त्यांच्याकडे धनुष्यबाण आहेत, भाले आहेत, सगळं काही त्यांच्याकडे आहेत, तलवारी आहेत, छान छान. आपल्याकडे काय आहे? तेव्हा आपण एकतर इथून पळून जाऊया किंवा आपण पांढरा झेंडा दाखवूया, सरेंडर होऊया. राजा म्हटला, बस नुसती बातमी ऐकल्यावर तुम्ही घाबरलात, तर थांबा, विचार करा काय करता येईल तो, आणि अगदीच वेळ आली तर मी बाहेर पडेन, काय काळजी करू नको. आणि सैन्याला एकत्र जमा करण्याचा हुकूम दिला. छोटंसंच नगर होतं, जे काही सैनिक होते ते जवळपासच होते, फटाफट सगळे एकत्र झाले आणि त्यांच्यापुढे सेनापतीला उभं करण्यात आलं. सेनापती गर्भगळीत झाला होता. त्यांनी त्या सैनिकांचा जो थोडाफार जरी आत्मविश्वास होता तो सुद्धा घालवून टाकला. सैनिक एकदम घाबरल्यासारखे झाले. आणि मग त्यांच्यापैकी काही जण हळू आवाजात कुजबुजायला लागले की मरण नक्की आहे आपलं, कसं काय जिंकू शकू, आपण फक्त 250, त्याचं बरेचसे जण इथं आलेलेच नाही आहेत, म्हणजे संख्या घेतली आत्ता तर 150-200च वाटते, आणि ते तर प्रचंड संख्येने येत आहे, तेव्हा हरणं आपलं नक्की आहे. तर सुद्धा राजाने जर आदेश दिला तर मरायला पण तयार होऊ, असं त्यातले सगळेजण म्हणायला त्यांनी सुरुवात केली. सेनापती तर चक्क पळूनच गेला. राजा सगळ्यांना सामोरे गेला. राजा म्हटला, तुमच्यापैकी कुणाला काही सुचत असेल तर सांगा, ज्याला पळून जायचं रे पळून जा, मी ही लढाई करणार आहे, पण मला माहिती आपण जिंकणार नाही, कारण ही लढाई विषम संख्येची आहे, बरोबरीची नाही आहे. जर त्यांचे 250 आणि आपले 100 तरीही मी म्हणेन बरोबरीची, पण त्यांचे 5000 आणि आपले 150-200, नाही नाही नाही, हे सोपं नाही आहे. तर तुमच्यापैकी ज्याला पळून जायचं असेल पळून जाऊ शकतो. त्यापैकी एक जण म्हणाला हातवर करून, महाराज मला काहीतरी बोलायचं आहे. बोला ना. राजाने त्याला बोलण्याची परवानगी दिली. तो म्हटला, मला एकच वाटतंय की आपल्या नगराच्या उत्तर दिशेला एक जी टेकडी आहे तिथे एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक बाबा राहतो, भगवे कपडे घालून, भगवी कफनी अंगावर त्याच्या असते. तिथेच तो प्रार्थना करतो, भक्ती करतो, त्याच्याकडे घोडासुद्धा आहे, व्यायाम करतो तो. असं तो महाराज आहे. माझ्या माहितीनुसार
तो सर्व ज्ञानी आहे, दांडगा आहे, भरपूर ताकद आहे त्याच्यात. त्याचा सल्ला घेतला तर काय होईल, कारण तो भूत भविष्य उत्तम जाणतो असं अनेकांचं म्हणणं आहे. राजा म्हटला चालेल, अजून त्याने याला तास दीड तास आहे, बघूया पटकन जाऊन. म्हणून 10-20 सैनिकांना राजाने तिकडे पाठवून दिलं. त्यांनी सांगितलं की राजा अडचणीत आलेला आहे, आपल्यावर चालून सैन्य येतं आहे, काय करायचं. काय प्रश्न आहे म्हटलं. मी देवाचा कौल घेतो. देव जर म्हटलं लढायचं तर 100% आपण जिंकणार. देव जर म्हटलं नाही लढायचं तर आपण हारणार. अरे पण देव कसं काय सांगेल लढायचं की न लढायचं ते. सोपं आहे म्हटले. माझ्याकडे एक नाणं आहे, मी छापकाटा करतो आणि जर छापा आला विषय संपला आपला, काय प्रॉब्लेम नाही, आपण 100% जिंकणार म्हटला. माझी देवावर निष्ठा आहे. नाही म्हटलं आम्हाला कल्पना आहे. मग म्हटले घाबरूच नका तुम्ही. तोपर्यंत ते जे 1.5 पाऊण 200चं सैन्य होतं ते चालत धावत इथे आलं होतं मंदिराजवळ त्या. आणि तो संन्यासी बाहेर आला. चला म्हटलं राजाच्या समोर जाऊ. मी देवाला प्रार्थना करून तिथं येतो. सगळे राजाच्या समोर आले. म्हटला मी देवाचा कौल घेऊन आलोय. देव म्हणालाय राजाच्या समोर हे नाणं फेकावर, खाली पडल्यावर जर छापा असला तर तुम्ही 100 आणि 1% जिंकणार. पण एक जरी सैनिक गेला जिंकायला तरीही जिंकणार. जर काटा पडला तर राजाला म्हणा पलीकडच्या राज्यांनी 10,000 सैनिक मदतीला पाठवले तरी सुद्धा तुम्ही जिंकणार नाही, ते 5,000च जिंकतील. राजा म्हटलं बघा काय होतंय ते. माझा विश्वास आहे, एवढे लोकांची श्रद्धा आहे तुमच्यावर. महाराजांनी ते नाणं खिशातनं काढलं, हातातल्या हातात फिरवलं आणि उंच फेकलं. ते खाली पडलं. 5-25 लोक धावत गेले. छापा पडला होता. अरे वा, छापा पडलाय, हर हर महादेव एकच घोष केला त्या संन्यासानी. स्वतः पटकन घोड्यावर बसला, परत खाली उतरला, महाराजांना नमस्कार केला, कुर्निसात केला. पण चला आता साक्षात यमराज आला तरी आपल्याला मारू शकत नाही, चला हल्ला करूया आपण. अत्यंत विषम लढाई. 1.5 पाऊण 200 सैन्य ह्या राज्याचं आणि पलीकडचे 5,000. यांची एकदम आलेली झुंड बघून ते गोंधळूनच गेले. त्यांना अपेक्षितच नव्हतं असं काही. झुंधार लढाई झाली आणि चक्क हे 1.25 लोक जिंकले. त्यातले 5-50 मेले, 5,000 पैकी बाकीच्यांनी पळ काढला. त्यांना असं वाटलं की हे 1.5 पाऊण 200 पुढे आलेत ते काही वेडे असणार, मागून यांचं सैन्य असणार गुप्त, आपल्या सैनिकांना काहीच माहीत नाही, आपल्या हेरांना काहीच माहीत नाही, 100% यांच्याकडे भरपूर सैन्य असणार म्हणून हे पुढे आपण काही पळ काढला. संन्यासी परत आला. लोकांनी त्याची मोठी मिरवणूक काढली. राजाकडे आला. राजाने त्याला मिठीमध्ये घेतलं. राजा म्हटला मी तुम्हाला मानलं आणि तुमच्या देवाला तर अधिक मानलं. देवाने जे सांगितले तसंच झालं. तुमचा मी सत्कार करू इच्छितो. संन्यासी म्हटला महाराज तुम्ही राजे आहात, तुमच्यासोबत खोटं नाही बोलायचं. हे माझं नाणं बघा, हे नाण्याच्या दोन्ही बाजूला छापाच आहे. अरे होय, आत्मविश्वास मी सैनिकांमध्ये दिला म्हणून आपण जिंकलो. आत्मविश्वासाला कोणीही परास्त करू शकत नाही, श्रद्धेला कोणी हरवू शकत नाही. ही श्रद्धा मी निर्माण केली सैनिकांमध्ये, हा आत्मविश्वास मी निर्माण केला सैनिकांमध्ये की आपली न्यायाची बाजू आहे, बाप्पा म्हणजे भगवंत आपल्याला पाठीशी आहे, तो लढ म्हणतोय, जिंकण्याची ग्वाही तो देतोय. आता फक्त आपण काम करायचं लढण्याचं. निर्णय आधीच झालेला आहे आपण जिंकणार आहे म्हणून. तेव्हा काही प्रॉब्लेम नाही, जिंकणं नक्की, आपण फक्त लढायचं आहे. हा विश्वास प्राप्त झाल्यामुळे सैन्य लढलं. एक सैनिक आपला, त्यांचे 1000 सैनिक, इतकी ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली. म्हणून हे महाराज लक्षात ठेवा, श्रद्धा आणि विश्वास, पूर्ण आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास, हा तुम्ही स्वतःवर सुद्धा ठेवा आणि मग सैनिकांमध्ये, प्रजेमध्ये सुद्धा ठेवा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. नमस्कार मित्रांनो, आपण सुद्धा आयुष्यामध्ये काहीही गोष्ट झाली तर एकच विषय लक्षात ठेवायचा, पूर्ण आत्मविश्वासाने चाल करायची. सतसत विवेक बुद्धीला पसंत पडेल, मान्य होईल असंच वागायचं. मग यश देणारा भगवंत आहे. नमस्कार. शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व, रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ.